नमस्कार, मी सलोनी बोरकर मनातली पनाईच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते. नवरात्रोत्सव सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने श्री किरण कृष्णा बोरकर यांच्या गोष्टी तुमच्या आमच्या या कथासंग्रहातील एक कथा आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. कथेचं नाव आहे पहिली माळ. रात्री होणाऱ्या शोसाठी ती संध्याकाळी लवकरच हॉटेलमधून बाहेर पडली. रस्त्यावर किती ट्रॅफिक असतो आणि चाहते कसे आडवे येतात याची तिला चांगलीच कल्पना होती. त्यात नवरात्र सुरू झाले होते. ती आजच्या रंगाची साडी नेसली होती. सेलिब्रिटीनी हे सर्व करायलाच हवं. मार्केटिंगचाच एक तो भाग असतो. गेले महिनाभर ती राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शो करीत होती. आताही तिचे पोस्टर हॉटेलभर लागले होते. शेवटी आंतरराष्ट्रीय कीर्तीची नृत्यांगना होती ती. जगभरात नाव होते तिचे. तिला नुसते पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते. आताही ती बाहेर पडली आणि बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांकडे पाहून हात हलविला. फोटोसाठी पोज दिल्या आणि गाडीत बसली. मॅडम, आजचा शो नेहमीप्रमाणे ओव्हरपॅक आहे. शो संपल्यावर पहाटेचे फ्लाईट आहे. उद्या दुपार आणि संध्याकाळ 2 शो आहेत, तिच्या सेक्रेटरीने माहिती दिली. काही न बोलता तिने मान डोलावली. रस्त्यात एके ठिकाणी गाडी सिग्नलला थांबली. तेव्हा गाडीच्या काचेवर टपटक झाली. तिने काच खाली केली तेव्हा समोर 8 वर्षाचा मुलगा हातात थाळी घेऊन उभा होता. त्याच्या अंगावर आजच्याच रंगाचा फाटका शर्ट होता. तिच्या सेक्रेटरीने मान हलवून नकार दिला. तेव्हा त्या मुलाने फुटपाथवर एका ठिकाणी बोट दाखवले. कुतूहलाने तिने तिकडे पाहिले. साधारण 12 वर्षाची एक मुलगी लवचिकपणे अंग हलवीत नाचत होती. तिच्या अंगावर आजच्याच रंगाचा जुना मळका ड्रेस होता. तिचे पदन्यास पाहून ती अचंबित झाली. घाईघाईने तिने शोफरला गाडी बाजूला लावायला सांगितली. रस्त्याच्या एका कोपऱ्यात गाडी लावून ती कौतुकाने तिचा नाच पाहत बसली. नाच संपताच तिच्या भोवतालची गर्दी पांगली आणि पाहणारे आपापल्या रस्त्याने चालते झाले. पुन्हा तो मुलगा तिच्यासमोर येऊन थाळी वाजवत बसला. थाळीत मोजून 30 ते 40 रुपये होते. तिने काही न बोलता 100 रुपयांची नोट टाकली. त्याने नवलाईने त्या नोटेकडे पाहिले आणि गोड हसून आपल्या बहिणीकडे नाचतच गेला. स्वतःशी हसत तिने गाडी सुरू करायची सूचना केली. नेहमीप्रमाणे थिएटर भोवती गर्दी जमली होती. कशी बशी वाट काढत ती आत शिरली आणि सर्व विसरून कार्यक्रमाच्या तयारीला लागली. आज अपेक्षेपेक्षा तिचा परफॉर्मन्स दमदार झाला. काही जणांनी तर चक्क नोटा उधळल्या. समाधानाने ती रात्री हॉटेलकडे निघाली. त्या सिग्नल जवळ येताच तिला त्यांची आठवण झाली. मध्यरात्री रस्त्यावर शुकशुकाट होता. वातावरणही थंडच होते. तिची नजर त्या दोघांना शोधत होती. सिग्नल जवळ असलेल्या बिल्डिंगच्या भिंतीला चिटकून ते दोघे झोपले होते. त्यांना पाहून ती खाली उतरली. तिची चाहूल लागताच त्यांची सावध झोप उडाली. पण समोर तिला पाहताच दोघेही चकित झाले. दीदी, हिनेच आपल्याला 100 रुपये दिले, त्या मुलाने सांगितले. छान नाचतेस तू, तिने तिच्याकडे पाहत म्हटले आणि पर्समधून हातात येतील तितके पैसे काढून त्यांच्या समोर ठेवले. मी ओळखते तुम्हाला. शोरूमच्या टीव्हीत तुमचा डान्स पाहत मी नाचायला शिकले. खूप छान नाचता तुम्ही, तिने तिला नमस्कार करून म्हटलं आणि तिला तिचे पैसे परत दिले. आश्चर्यचकित होत तिने ते पैसे हातात घेतले आणि वळली. गाडीजवळ येताच ती अचानक थांबली आणि गाडीतील म्युझिक सिस्टम सुरू केली. त्या म्युझिकच्या ठेक्यावर नकळत तिच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या. साडीचा पदर कमरेत खोचून ती जवळजवळ 15 मिनिटे बेभान होऊन नाचत होती. एक जगप्रसिद्ध नर्तिका आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय परफॉर्मन्स देत होती आणि समोर प्रेक्षक होते ती 2 लहान मुले. म्युझिक संपले आणि थकलेल्या शरीराने ती त्यांच्यासमोर उभी राहिली. आ वासून ती दोन्ही मुले तिचा तो अप्रतिम परफॉर्मन्स पाहत होती. कसा वाटला माझा डान्स, तिने हसत विचारले. काही न बोलता ती मुलगी उभी राहिली आणि जसाच्या तसा परफॉर्मन्स तिच्यासमोर सादर केला. डोळ्यातील पाणी बाहेर पडू न देण्याचा प्रयत्न करीत ती छोटीचा परफॉर्मन्स पाहत होती. ते नृत्य संपताच तिने थाळीतील नोट काढून तिच्यासमोर धरली आणि पायावर डोकं टेकवले. ही गुरुदक्षिणा आहे आणि तुमच्या कलेचा सन्मान आहे,
जसं तुम्ही संध्याकाळी माझ्या कलेचा केलात. तिने चकित होऊन हातातल्या नोटेकडे पाहिले. तीच दुपारची 100ची नोट होती. होय, त्या देवीच आहेत. धन्यवाद.